नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया साऊथ इंडियन बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या बँकने आपला बिझनेसचा अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, साऊथ इंडियन बँक लिमिटेडच्या ग्रॉस ॲडव्हान्सेसमध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 9.97%ची ग्रोथ झाली आहे आणि याचा ग्रॉस ॲडव्हान्सेस आला आहे मार्च 31, 2025मध्ये 88,447 कोटी रुपये आणि या बँकचा रिटेल डिपॉझिट्स इयर ऑन इयर बेसिसवर 7.44%ने इन्क्रीज होऊन 1.05 लाख कोटी रुपये आला आहे आणि या बँकचा टोटल डिपॉझिट्स इयर ऑन इयर बेसिसवर 5.5%ने इन्क्रीज होऊन 1.07 लाख कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, या बँकचा कासा म्हणजे करंट अकाउंट सेविंग्स अकाउंट डिपॉझिट्स ग्रो झाला आहे 3.17%ने इयर ऑन इयर बेसिसवर आणि तो आला आहे 33,730 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या बँकचा कासा रेशो 31.37% आला आहे. चला आता बोलूया मॉईल लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपला बिझनेसचा अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा मॅग्नीस ओर प्रोडक्शन इयर ऑन इयर बेसिसवर 2.7%ने इन्क्रीज होऊन 18.02 लाख टन्स आला आहे आणि याच्या सेल्समध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 3.33%ची इन्क्रीज होऊन आला आहे 15.87 लाख टन्स. आणि मित्रांनो, या कंपनीचा फेरो मॅग्नीस प्रोडक्शन इयर ऑन इयर बेसिसवर 18%ने ग्रो होऊन 12,000 मेट्रिक टन्स आला आहे. चला आता बोलूया श्रीराम फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, श्रीराम फायनान्स लिमिटेड गेट्स RBI नोड फॉर 100% स्टेक इन SOIPLI's ₹3 लाख करोड AUM इन फायनान्शियल इयर 2026. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, श्रीराम फायनान्स लिमिटेडला RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मंजुरी दिली आहे. कशासाठी? श्रीराम इन्व्हेस्टमेंट होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड मधून श्रीराम ओव्हरसीज इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 100% इक्विटी स्टेक ॲक्वायर करण्यासाठी. आणि मित्रांनो, श्रीराम फायनान्स लिमिटेडला अपेक्षा आहे या कंपनीचा फायनान्शियल इयर 2026पर्यंत AUM म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट 3 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त होऊन जाईल. चला आता बोलूया CSB बँक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, CSB बँक लिमिटेड शेअर जंप ऑन स्ट्रॉंग Q4 डिपॉझिट अँड ॲडव्हान्सेस. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, CSB बँक लिमिटेडने सुद्धा आपला बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या बँकचा टोटल डिपॉझिट्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 10.3%ने इन्क्रीज होऊन 36,861 कोटी रुपये आला आहे आणि Q3मध्ये या कंपनीचा टोटल डिपॉझिट्स किती होता इथे तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, या बँकचा कासा म्हणजे करंट अकाउंट सेविंग्स अकाउंट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 10.9%ने इन्क्रीज होऊन 8,918 कोटी रुपये आला आहे आणि मागल्या क्वार्टरमध्ये किती होता इथे तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, या कंपनीचा ग्रॉस ॲडव्हान्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 10.3%ने इन्क्रीज होऊन 31,843 कोटी रुपये आला आहे आणि Q3मध्ये किती होता इथे तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज तुम्हाला
CSB बँक लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही ते बघू शकता. ही अपडेट आली आहे 2 एप्रिल म्हणजे आज संध्याकाळी जवळपास 5:30 वाजता. तर मित्रांनो, एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेडने 30 एप्रिल 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 30 एप्रिल 2025ला आपल्या क्वार्टर 4च्या रिझल्टसोबत फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया सेंट्रल बँक ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडियाज टोटल बिझनेस क्रॉसेस ₹7.05 lakh कोटी इन फायनान्शियल इयर 2025. ॲडव्हान्सेस ग्रो ओव्हर 16%. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडिया लिमिटेडने सुद्धा आपला बिझनेसचा परफॉर्मन्स डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल बिझनेस फायनान्शियल इयर 2024मध्ये होता 6,36,756 कोटी रुपयांचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर 10.75%ने इन्क्रीज होऊन फायनान्शियल इयर 2025मध्ये या कंपनीचा टोटल बिझनेस स्टँडिंग आहे 7,05,196 कोटी रुपयांवर. आणि मित्रांनो, या बँकचा ग्रॉस ॲडव्हान्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 16.20%ने इन्क्रीज होऊन 2,92,531 कोटी रुपये आला आहे. आणि मागल्या फायनान्शियल इयरमध्ये किती होता इथे तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, या बँकचा टोटल डिपॉझिट्स इयर ऑन इयर बेसिसवर 7.18%ने इन्क्रीज होऊन 4,12,665 कोटी रुपये आला आहे. आणि मागल्या फायनान्शियल इयरमध्ये याचा टोटल डिपॉझिट्स किती होता इथे तुम्ही बघू शकता. चला आता बोलूया पंजाब अँड सिंध बँकबद्दल. आणि मित्रांनो, या बँकने सुद्धा आपला बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या बँकचा टोटल बिझनेस इयर ऑन इयर बेसिसवर 11.91%ने इन्क्रीज होऊन 2,29,831 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, या बँकचा टोटल डिपॉझिट्स इयर ऑन इयर बेसिसवर 8.68%ने इन्क्रीज होऊन 1,29,780 कोटी रुपये आला आहे. तसेच या बँकचा कासा डिपॉझिट्स इयर ऑन इयर बेसिसवर 5.39%ने इन्क्रीज होऊन 40,796 कोटी रुपये आला आहे. तसेच मित्रांनो, या बँकचा ग्रॉस ॲडव्हान्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 16.39%ने इन्क्रीज होऊन 1,51 कोटी रुपये आला आहे. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या क्वार्टर 4 फायनान्शियल इयर 2025चा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा बिझनेस ॲसेट्स 1,19,300 कोटी रुपये आला आहे, ज्यामध्ये 16%ची ग्रोथ दिसत आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.